हेच नवीन काय माणूस आहे लेकाचा, फोन बंद करून ठेवला ना. तिथं बरं झालं सकाळी वांगे आणले आम्ही बाजारातून, नाही तर घोरच करत होता काय अजून ढकलं खा लावत होता. नाही तर दे ना आवाज, लोक जाऊन बसलात ना वावरात. मेन माणूस राहिला आपला रोडगे करणारा. दे आवाज चटकन. होणार बाद देतो थांब. नारायण भाऊ, हो नारायण भाऊ चला लवकर. तुला सांगितलं होतं ना गड्या कल्ला नको घरापाशी येऊन. घरी माहीत पडलं तर मग माहीत नाही का तुला कसं आहे. घेऊन जा डब्बा ना वांग्याची भाजी रोडगे असं आहे ना घरी. म्हणून म्हटलं मुकाडान बस जरासा. आवाज देऊ राहिले का तू? करा ना, मोबाईल बंद करून बसा ना तुम्ही. आवाज नाही देईन तर काय करणार आहे माणूस. किती वेळचे राजा, 50-100 फोन लावले असेल तुम्हाला. अबे धरता येईन एवढा फेकत जाय ना. जाऊ दे बरं ते चल. चला राजा, आपले मेन माणसं जायलात ना तिथं. आणि तुम्हीच ते राहिलं ना ते करायचं. राखुंडी गिकुंडी करावं लागते, जरासं पेटवा लागत नाही का ते गवऱ्या. चला ना, रोडगे गिटके तयार आहेत सगळे. चला तुम्ही, फक्त भाजा लागते जातं. चला जमलं गड्या, रोडगे करायला आहे म्हटल्याच्या ना काही टेन्शन नाही आपल्याला. आता जाऊन फक्त पेटवाचंच काम आहे तिथं. नाही तर रोडगे करायला लय भारी जाते बा. मी काय म्हणतो, डब्बा घेऊ का मग मी? कसं आहे, मी तिथं खाईन रोडगे भाजी आणि बायको उपाशी राहीन. हे सुद्धा नाही वाटत ना. घेऊ देन मग डब्बा घेतो मी. वा वा, म्हणजे तुम्ही डब्बा आणून द्या आणि बाकीचे लोक मग त्याच्या बायको त्याला मारतील नाही का? त्याला थोडी ना डब्बा भेटणार आहे. तुम्ही एकटे आणसाल तर ते लोक मग काय म्हणतील ना, आम्हाला पाहिजे म्हणतील ना. असं थोडी ना जमणार आहे. आधीच तर स्वयंपाक कमी केला, आपल्या जेवढ्या आहे तेवढा पुरता केला. घरी यासाठी नाही केला मी. ते चला चटकन. उठले का ते एक मोठा प्रश्न आहे. मी जर आणला तर त्याच्या बायको त्याला कुणार्थी ना घरी जाऊन. म्हणा बा, ते जाऊ द्या, चला चटकन. हो, वांगी गिंगी आणले ना मस्त सांबार गिंबार. बरं झालं 10-15 मिनटं लवकर गेलं म्हणून जमलं तरी. नाही तर मग किडे वांगेच भेटत होते. मग काय बिना हड्डीचा मालच होता. हो हो चल. पाव सरपंच, आरगीर झाला ना बराबर. पद्धतशीर चौकोनी करेल आहे मस्त. एक नंबर. तुमच्या पुढे कोणी आहे का गावात? तुम्हाला तोड नाही राजा. एक नंबर रोडगे भाजता तुम्ही पुऱ्या गावात. म्हणजे असं ऑलराऊंडर राहा तुम्ही. भाजी मस्त करता आलू वांग्याची, रोडगे मस्त भाजता. म्हणजे सलाद तर काही विशेष नाही काढा. सलादा पुढे तर हातच टेकले आपले तुमच्या पुढे. चढवा ना मले झाडावर चढवा. अजून हरभरा सोंगला नाही ना. चढवा झाडावर हरभराच्या अजून. तुम्हाला वाटते पुरं काम मॅच केलं पाहिजे, तुम्हाला काहीच झालं नाही पाहिजे. अल्लादी मस्त बस खायचं पाहिजे तुम्हाला रोडगे. तुम्ही राजा नारायण भाऊ मस्त ओळखता पण आपल्या मनातलं. नाही तर काय, आजच थोडी आहे तुमच्यासोबत. लहानपणापासून पावर आलं ना. एरीच एवढं मोठं झालं तुमचं कंटेनर. खाऊ खाऊ बरं आहे तर बसून खायचं पाहिजे तुम्हाला. कामं कमी बसून खाणं जास्ती. मी काय म्हणतो, चला ना, गोष्टी झाल्या असेल तर राजा. जिकडे गेले तिकडेच बसता तुम्ही, निरा गोष्टी सांगत राहता. आताच केलं ना लेका. तू तर निवड दम नाही खाऊ देऊ राहिला लेका. चालला मोठा लेका, जेवण देऊ राहिला तर काय काय रोजाना सांगितल्यासारखा करू राहिला का? उदळ घेतला आम्ही. नाही काही रोजाने नाही सांगितलं तुम्हाला. जेवण देऊ राहिलं तेवढं काम करावंच लागते. पुरं खाऊ घातलेलं काढून घेणं. मी काय म्हणतो उखंडा, मला समजलं नाही जेवण कायचं देऊ राहिला तू. या सकाळी डायरेक्ट फोन आला की पाटील जेवायला ये जा वावरात नाही 10 वाजता म्हणून. म्हणजे मला समजलं नाही तू जेवण देऊ कायचं राहायला. पहा राजा, अरे पुऱ्या गावाला माहीत आहे ना राजा जेवण कायचं आहे म्हणून. तुम्हाला माहीत नाही जेवण कायचं आहे? अरे मला माहीत नाही, व्हिडिओ पाहणाऱ्याला माहीत नाही जेवण कायचं आहे. कायची रोडगी पार्टी आहे बुवा. मागचे 2 व्हिडिओ कायच्यावर होते तर म्हशीवर होते ना. आता म्हशी आणल्या म्हणून पुऱ्या गावाला माहीत झालं ना. आपल्या पाहणाऱ्याला माहीत झालं की म्हशी आणल्या बायानं. त्याचं जेवण आहे मग हे आता. अच्छा, म्हणजे म्हशी आणल्या त्याचं जेवण आहे नाही. अरे वा राजा लेका, कमाल केली तो मस्त. आपल्या लोकांसारखं काम नाही ना. प्लॉट घेतला तरी लोकांना पेळा नाही खाऊ घालत ना काही लोक. अरे हुपले का, नारायणला खाऊ घातलं नाही आधीच काढू राहायला वाटते नारायणची. मग तेच ना, आपलं काम तसं नाही. आपलं कसं आहे, जे आणायचं मस्त लोकांना खाऊ घालायचं, टेन्शन नाही घ्यायचं, आनंदात राहायचं. हुशार राहिले का माया कचरा करू राहिला. मी काय म्हणतो, मेन माणसाने दिसली तुझ्या रोटावर. 4-5 जण जायचं. लय मोठा रोट थोडी आहे राजा. आपल्याच मेन जे मोठे मोठे माणसं आहेत आपल्या ओळखीचे, त्याच्यासाठी रोट आहे. हो तुझे सगळं बरोबर आहे, पण एक मेन माणूस नाही ना तुझ्या रोटात. नाही मेन कोण आहे गड्या ते मेन? अरे देवरा बुडा सगळ्यात मेन तेच पाहिले का? ते बुडा त्याला तर फुकट बोलावत नाही हो. त्या दिवशी आलता मला मधण्याला घेऊन. इकतं का म्हणे म्हैस 14-11 लेकाचा दलाल. अरे हुटले का, मग काय झालं रे? मग काय सांगितलं बुड्याले, बाबू पचपच करू नको म्हटलं. तू सरकार आहे नाही तर सांगेन तुले. बरं जाऊ दे बाबा, म्हातारा आहे बोलावतो जेवाले, त्याला लय आवडते रोडगे. काय तर बुडं होय. अरे 7-8 रोडगे एकटा दाबते ना डगायला आणि. ते कसं आहे, चालतच आहे, उतरतं वय आहे, खाते बुडा. बरं पाहू ना. ऐन पंगत बसल्यावर लावतो मी फोन. टेन्शन नका घेऊ. त्या बुड्याला सोडून कसं होईल? मी तेच म्हणतो, आपली माणसं सोडू नको ना तू. आपल्या कामाचा का माणूस आहे ते बुडा. हो बरोबर आहे. चाल दे बरं, रोडगे टाकतो आम्ही जरा शेकीच्यात नाही, मग भाजी कर लागते. चाल दे. बरं काय बोंबलू घालून राहिले का हे?
आबाजी तुम्ही तुमचं काम करा, मस्त काळा ते बाजूने पोता आहे त्या पोत्यात टाका. चटकन झालं, 12 वाजू राहिले, अजून भाजी राहिली बनवायची. हा काय अहो करू राहिलं ना आरामात. आता म्हातारं वय झालं, तू तर असा बोलू राहिला जसा जेव्हा ना मी या पोराला सांग ना, याला समजत नाही का झांबलेले का चले. पप्पू जरा घे ना कचं पोता टाक, चटकन हालो त्या पोत्याला मोकळे कर, पुसून ठेवून देता ते. अरे हो ना राजा, थांबा ना हो, पहिले करूनच तर पाहिलं नाही, आज पहिलाच तर टाईम आहे, आज जायते ना, थांबा जराशे. गडबड काय करू राहिलं फालतूची. हो बा, आरामात आरामात कर. पाणी देऊ का जरा, असं पाणी टाकून कर, मग हात जायत असेल तर. मी काय म्हणतो आबाजी तुम्हीच करा. हो बाबू मीच करतो, तुम्हाला काय येते आजकालच्या पोट्टाईले. बोला बोला गेंदे भाऊ. काय राजा नारायण भाऊ, चला ना तिकडे भाजी राहिली ना, काय राजा कसा हो. श्यामाय नाही का घोर आता. अबे तुझं एवढं मोठं का हॉटेल आहे आणि मला भाजी करायला उराला तू. शोभतेक तुले सांग बरं, तुला स्पेशल कासाठी बोलावला आम्ही, भाजी करायला तुला बोलावेला आहे. आता रोडगे मी करू आलो, रोडगे झाले आमचे, भाजीसाठी तुला बोलावेला आहे ना. तू मला म्हणतो भाजी करायला चला म्हणून, नाही का गोया सरला तुया. नाही झाला करत, अरे आलू वांग्याच्या भाजीचे स्पेशालिस्ट तुम्ही हा. आमचं काय पनीर मशरूम करता येते आम्हाला, आलू वांग्याची भाजी कुठे करता येऊ राहिली आम्हाला. म्हणजे मी नान खेळून आलेलं दिसू राहिलं नाही तुले. अबे का जाय चटकन भाजी कर, रोडगे झाले, लगेच तिकडे सलाद गिलाद आणायला जाय, एखादा कोणी पाठवून दे, तिकडे सांबार गिंबार काय काय पाहिजे ते आणा चटकन आणि करा मोकळे करा. 12:30 वाजू राहिले इथेच चालले मोठे राजा, काय संध्याकाळचं जेवण थोडी आहे. बरं बरं मी करतो, पण भाजी बिचकली तुमचंच नाव घालतो मी. होणार बा, जाय ना तू. आबाजी जरासं बराबर पुसा ना, लोक खात नाहीत ना, ते कचळलं फचळलं लागेल राहते त्या रोडक्याला, जरा बराबर पुसा. बाबू तू मला नको सांगू ना, जास्ती उन्हाय पाहिला ना, मी बराबर पुसाना म्हणून राहिला का. तसं नाही ना, लोक खात नाहीत ना आता, जरासं कचळलं कुचळलं लागेल राहिलं त्याले, काळं काळं असलं की लोक खात नाहीत ना, म्हणून बराबर पुसा तुम्ही. हो हो मी बराबर पुसतो, तू तुझं काम कर जा. बुड्डे मोठे रग्गेल आहेत ना, जरासं चांगलं सांगितलं तर ऐकतच नाही, तर त्याचीच लावते तर. घ्या चटचट घ्या चटकन चला. आता कसं आहे, 1 वाजला गड्या, अर्ध्या घंट्यात पंगत बसते, म्हणजे तिथं कसं काम करायचं काम नाही, मस्त आहे तर जायचं, खायचं, टप्पू मारायचं आणि चालायचं घराकडे. अरे बुडा इकडे काय करू राहिला, ते स्वयंपाक तर तिकडे चालू आहे, इकडे काय आलं हे. अरे बोला मदन भाऊ, इकडे कसे काय. आबाजी मी म्हणतो तुम्ही इकडे कसे काय. माणसानं काही विचारलं ना तर तू काही ना काही प्रश्न टाकतात, सारखं उत्तर देत नाही का मधल्या तू. अरे मी ते जाऊ द्या ना हो, मी म्हणतो तुम्ही इकडे कसं काय, तिकडे जेवण चालू आहे ना, स्वयंपाक चालू आहे ना, तिकडे काऊन नाही गेले अजून. कुठे म्हणजे नेमकं स्वयंपाक कुठे चालू आहे मला सांगितलं नाही, मला वासा नाही आला अजून. घ्या माहीतच नाही वाटते तुम्हाला काही. काय राजा रोडगे पार्टी चालू आहे तिकडे, मस्त रोट आहे ना, आलू वांग्याची भाजी रोडगे. अरे बापरे, कुठे कुठे आहे रे. अरे काय राजा, तुमच्या जवळचे माणसं, तुमच्या पार्टीचे माणसं आहेत ना, तुमच्या वार्डातले आहेत ना. माया वार्डातले म्हणजे मला समजलं नाही, म्हणजे आहे कुठे नेमकं चालू. आतून तर दिसून आला राजा. अहो तुमच्या बाजूच्या वावरातनी इरीपाशी चालू नाही का, ते नारायण पाटलाच्या वावराच्या बाजूनं. नारायण पाटलाच्या बाजूच्या वावरातनी तर उखंडाचा वावर आहे का 2 एकर, त्याच्यावर ईर पण आहे, म्हणजे काय उखंडाच्या वावरात चालू आहे का. मग काय तर राजा, त्यानं म्हशी आणल्या, त्याचंच ते जेवण देऊ राहिला ते 4-5 लोकायले. मला वाटलं तुमच्या जवळचा माणूस आहे, तुमच्या वाड्यातला आहे, तुम्हाला सांगितलं असेल, तुम्हाला माहीतच नाही, तुम्हाला खबर नाही, कानोकान खबर नाही वाटते नाही. जाणूनच नशीन सांगितलं तुम्हाला, तू यायला वाटलं असेल बुडालंय खाते रोडगे म्हणून नाही सांगितलं. नाही का हे कसं आहे, बोललो असेल मी, ते आपल्याला सांगतात ना जेवणाच्या बाबतीत, आपल्याला पहिले सांगतात ते. लागली नाव शरद 500 रुपयाची, त्याने जर तुम्हाला सांगितलं असतं ना तर 500 मी देतो तुम्हाला, नशीन सांगितलं तर तुम्ही मला 500 द्या. लावता शरद. कसं आहे गड्या, फोन तर आला नाही म्हणा आता लोक, काय माहीत गड्या, मग भुलला असेल तर काय असं. हो त्याला सांगायचंच नाही ना तुम्हाला, मला घ्या ना, असं लिहून देतो मी तुम्हाला, गोट्यावर लिहून देतो की त्याला तुम्हाला सांगायचं नव्हतं जेवासाठी. हो का सांगायचं नशीन म्हणून अजून तर फोन नाही आला. लावा माझ्यासोबत शरद, 1000 लावा. जर त्याचा तुम्हाला फोन आला ना तर मी 1000 रुपये देईन, जर फोन नाही आला तर तुम्ही मला 2000 द्या. नाही जाऊ दे ना, काय त्यात एवढं. अरे कसं आहे, माणसावर भरोसा असला ना तर माणूस घाबरत नाही, तुमचा भरोसाच नाही ना त्याच्यावर, म्हणून लागली 2-2 हजारांना लागली. ठीक आहे, जर त्याचा तुम्हाला फोन आला तर मी तुम्हाला 2000 देईन, फोन नाही आला तर तुम्ही मला 4000 द्यायचा. ठीक आहे, हो पाहून घेऊ. बरं पण तू माझ्या वावरात काय करू राहिला मला सांग पहिले. नाही आलतो मी असंच, बोर कशी आहे म्हटलं, आलतो, पालक मेथी सांबार किती मोठा झाला. अरे मी लोकांच्या वावरातली पालक मेथी सांबार माझ्या घरी नेतो आणि या वावरातला इकाल नेतो, तू माझ्या वावरात पालक मेथी सांबार घ्यायला नाही. लहान हुशार आहेस तू. कोणाचा फोन आहे गड्या. हॅलो, हां मदन पाटील स्पीकिंग. हो आम्ही इथं धुऱ्यावर उभा आहो, इथं बोरपाशी. काय मी अजून देवराव आबाजी पण. हो देवराव आबाजी माझ्याजवळच उभे आहेत. बरं 15 मिनटात होते पंगत चालू. बरं ठीक आहे ना, 10 मिनटात पोहोचतो मी तिथं ना. देवराव आबाजीला आणतो ना, चालले मोठे देवराव आबाजी पण. येतो ठेव फोन. चला जेवाले, फुकट खाऊ राजा. काय फोन होता का जेवाले, रोटावर बोलावलं का आपल्याला जेवाले. हो चला जेवाले. काय
पाय बाबू मला माहिती आहे ना, फोन करते ना ते, मला सोडतच नाही ना. हो हो चला, 2000 रुपयाचा लागला तो ना फालतू चालले का. हां दे 2000 दे माझ्या देतो ना. द्यायची काही बोली थोडी होती, काही द्यायचे काही नाही. बुधवारी देतो बाजाराच्या दिवशी. झाला. हां माझे 2000 लागतील म्हटलं बाबू, समजलं. हो हो देतो चला. अरे तुला का नोकर पडते कर बारोड घ्यायची. ए पिंट्या इकडे 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 चिटकन. अबे कमी वाढणं जराशी रोडगी कमी वाढणं. तिकडे आम्हाला काही राहत नाही ना, नुपर आणशील ना भावा तू. जरा कमी वाढणं. दुसरी पंगत आहे ना हे का. अरे काय राजा आता पंगत आहे नंतर तुम्ही पंगत असणार आहे. अबे मग आपण काय खातं, ढेकलं खातं का वावरातले का गोटे खातं. रोडगेच नसले तर काय करतं. जराशे ठेव बाबा रोडगे. काय राजा भाऊ जसे मागू राहिले तसे देऊ राहिला ना. ते देवराबाजी 6 रोडगे खाल्ले आलो, अजून 7 मागूच राहिला बुडा. या उकंडाले म्हटलं होतं ना त्या बुड्याला सांगू नको, लय डकायला हाणले काचं. ठेवतच नाही ना काही. जिथं गेलं तिथं म्हणजे असं धुरास लावते ना. आता काय उडते का नाही काजून बापा, काय एकटंच खाते सगळं बकासुराव आणि काजून. त्या बुड्यानं जर डबल रोडगे मारला त्याला म्हणा झाले म्हणा रोडगे खतम झाले म्हणा, बुडी लागले म्हणा डायरेक्ट. बरं म्हणतो तसं म्हणतो. हां जाय मग वाढ तिकडे चटकन वाढ. आणि ते लोक म्हणतात काही जलेबी नाही गोड गोड. गोड पाहिजे का म्हणा, जा ना म्हणा बाबू, हेच खाना म्हणा बाबू. जलेबी पाहिजे काय चायले. चला बाबा, भाजी रोडगे बाजूनं काढा लागेल आपल्याला स्वतःसाठी, नाही तर काहीच उरणार नाही. डब्यात आले काही भेटणार नाही घरी. जाऊ दे बाबा तिकडे, आपण आपल्या मार्गी लागायला पुरते. काय फायदा याच्या मागं लागून. सट खाऊ राहिलेतले काय आपल्यासाठी काही उराचं नाही. करून करून मेला माणूस तिकडे. चाल बा, मी तर माझ्यासाठी काढायला चाललो, डब्बा भरून ठेवतो माया. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओ येत राहते याच्यावर. चला येतो मग आम्ही.